दासा पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आज आपल्या सर्वांकरिताच अत्यंत भाग्याचा दिवस आणि आजच्या दिवशी आपल्याला ज्यांनी मोक्षाची वाट मोकळी करून दिली, ज्यांनी मोक्षाचं द्वार आपल्यासाठी उघडं करून दिलं, असे विश्वाचे माऊली महाकैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती। सोबतच आज गोकुळाष्टमीचा पवित्र दिवस। आजच्या दिवशी या श्रावण मासी प्रवचन मालिकेमध्ये माऊलींच्या चरित्राचं चिंतन हा एक फार सुंदर प्रकार आणि माझ्या भाग्याने तो गेल्या काही वर्षांपासून माझ्याकडे येतो, ती सेवा मला मिळते। या निमित्ताने म्हणजे काय, काही येतं, काही बोलता येतं, मांडता येतं, ह्या सगळ्या गोष्टी माऊलींच्या जयंतीच्या दिवशी फार दूर राहतात। त्या निमित्ताने माऊलींच्या चरित्र चिंतनाच्या माध्यमातून माऊलींच्या मांडीवर खेळायला मिळतं, ही गोष्ट फार महत्त्वाची। ज्या माऊलींच्या तेजस्वी मूर्तीकडे आणि ज्या माऊलींच्या अत्यंत दिव्य अशा प्रकारच्या विग्रहाकडे पाहताच अंतःकरणातला सर्व अहंभाव गळून जावा, सर्व षड्रिपू विरघळून निघून जावेत, अशा प्रकारचा तो त्यांचा तेजस्वी विग्रह। आणि त्यांच्या जयंतीच्या दिनी त्यांच्याच या बालकाकडे त्यांच्या चरित्रावर काही चिंतन करण्याचं भाग्य मिळतं आणि ते भाग्य माझ्या पदरात पडतं। वास्तविक सेलूमध्ये प्रवचन करायचं म्हणजे एक आगळा वेगळा उत्साह असतो मनामध्ये, पण सोबत सावधान सुद्धा असायला हवं। कारण सेलूचे श्रोते हे माऊलींनी ज्याप्रमाणे वर्णन केलं, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, बालक बापाची ये ताटी रिघे आणि बापतेची जेवू लागे, तोही संतोष लेनी वेगे मुखची ओढवी। माऊलींनीच श्रोत्यांची ज्या शब्दांमध्ये प्रार्थना केली ते माऊलींचेच शब्द या श्रोतृवृंदापुढे, या महेशाची या मूर्तीपुढे प्रार्थून मी माझ्या प्रवचन सेवेला प्रारंभ करतो। महाकैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार हा जनकल्याणासाठी झाला, विश्वकल्याणासाठी झाला। सामान्यतः संतांचा अवतार असतोच ह्याकरिता, जे जन, जे जीव, जे लोक या अपार अशा भवसागरामध्ये बुडत आहेत आणि त्यांना त्या गोष्टीचं भान नाही, त्याच्याकरिता भगवंताने विचार केला की आपण प्रत्यक्ष भूतलावरती गेलं पाहिजे। आणि मुख्य मुद्दा हा की लोकांना प्रेमाने त्यांच्या हाताला धरून परमार्थाच्या वाटेला आणणारा कोणीतरी हवा। इथे भगवंत ही भूमिका कामाची नाही। हे सगळे जमलेले आहेत, हे सगळे भूतलावरती आहेत, ते भगवंताचेच लेकर आहेत। मग आपलं लेकरू यद्यपि मूढ असलं, यद्यपि अज्ञ असलं, जरी पापी असलं तरीही
त्याचा हात धरून त्याला परमार्थ मार्गावरती आणण्याचं सामर्थ्य एका माऊली या पदामध्ये आहे, संत या पदामध्ये आहे. एखाद्या आईला 2 मुलं असले आणि एक अत्यंत मेधावी असला आणि दुसरा अज्ञ असला, मूर्ख असला, तर आईचं लक्ष त्या मेधावी मुलापेक्षा जास्त मूर्ख मुलाकडे असतं. ह्या सगळ्या जीवांना प्रेमाने सांभाळायचंय, याकरिता माऊलींनी प्रत्यक्ष भगवंताने या भूतलावरती अवतार घेतला. म्हणजे माऊली प्रत्यक्ष भगवंत आहेत ही गोष्ट मनामध्ये परिपूर्ण असायलाच हवी. त्याच्याशिवाय माऊलींच्या चरित्राचं आकलन होऊ शकत नाही. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला. या संतांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंत या भूतलावरती विहार करण्याकरिता, जनोद्धार करण्याकरिता, विश्वाचं कल्याण करण्याकरिता आणि परमार्थ मार्गामध्ये लोकांची प्रवृत्ती अधिक वृद्धिंगत करण्याकरिता अवतरित झालेले आहेत. तसं पाहिलं तर भक्तिशास्त्राला भक्त, संत आणि परमेश्वर भगवंत यांच्यामध्ये भेद मान्य नाही. भक्तिशास्त्राने तो भेद मान्य केला नाही. संत तेच भगवंत आणि भगवंत तेच संत हीच भूमिका भक्तिशास्त्राने घेतली. श्रीमंत नारद महर्षींना आपण पृच्छा केली तर नारद भक्ती सूत्रातल्या 41व्या सूत्रात ते म्हणतात, तस्मिन् तज्जने भेदाभावात. तस्मिन म्हणजे भगवंतामध्ये आणि तज्जन म्हणजे भगवंताचे जे अनन्य भक्त आहेत त्यांच्यामध्ये भेदाचा अभाव आहे, भेदाभावात. थोडंसं पार्श्वभूमीच्या दृष्टीने आपण हे सर्व पाहायला हवं. 39वं सूत्र आलं महत्संगस्तु दुर्लभो गम्यो मोघश्च आणि 40वं सूत्र आलं लभ्यतेपि तत्कृपयैव. संतांचा जो सहवास असतो, सत्पुरुषांचा जो सहवास असतो तो दुर्लभो, अगम्यो, अमोघाच अशा प्रकारचा आहे. आणि तो मिळतो कुठे, कसा, तर तो भगवंताच्या कृपेने. लभ्यतेपि तत्कृपयैव. आणि या पद्धतीचं वर्णन केल्यानंतर श्रीमंत नारद महर्षी म्हणतात की तस्मिन् तज्जने भेदाभावात. तसं पाहायला गेलं तर भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये भेदच नाही हो. आपण पहा ना, भगवत प्राप्तीकरिता आपल्याला संतांशिवाय पर्यायच नाही. संतान विना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार सुंदर वाक्य आलं, ज्ञानी त्वात्मैव मे मतम. जे ज्ञानी आहेत ते भगवंताशी एकरूप झालेले असतात. ही गोष्ट निसंशय आपल्या मनामध्ये आपण उतरवायला हवी. यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर ओव्या लिहिल्या. ते म्हणतात, तैसी अंतःकरण कुहरी जन्मली जयाची प्रतीती गंगा मज मीनली. तो मी हे काय बोली फार करू. आपल्या अंतःकरणाच्या दरीमध्ये प्रतीतीच्या गंगेचा जन्म झाला आणि ती गंगा भगवंताला जाऊन मिळाली. प्रतीतीची गंगा म्हणजे अनुभवाची गंगा, ती ज्ञानाची गंगा. ती ज्ञानाची गंगा एकदा का भगवत रूपी सागराला जाऊन मिळाली तर ती पुन्हा मागे वळते का? पुन्हा मागे वळते का? त्या गंगेला मागे वळण्याचं काही काम आहे का? नाही. तद्वत संत आणि भगवंत यांच्यामध्ये अभेद आहे. एरवी ज्ञानिया जे म्हणिजे ते चैतन्यचे केवळ माझे. हे न म्हणावे परी काय की जे बोलणे बोलो. हे ज्ञानोबराय त्या ओवीच्या त्या श्लोकाच्या विश्लेषण करताना अशा प्रकारचं चिंतन करतात. मला मुख्य गोष्ट ही सांगायची आहे. माऊली म्हणतात एरवी ज्ञानिया जे म्हणिजे ते चैतन्याची केवळ माझे. ते केवळ माझं चैतन्य आहे. संत आणि भगवंत यांच्यामधला अभेद कसा असतो, माऊली प्रत्यक्ष भगवान विष्णूंचे अवतार कसे आहेत याविषयी आपण चिंतन करतो. मग ज्ञानाचं लक्षण काय? जैसा वारा का गगनी विरे. जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे. तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला. ज्ञानोबराय सांगतात
ज्याप्रमाणे गगनामध्ये वारा विरून जावा, मग त्या वाऱ्यामध्ये आणि गगनामध्ये काही अभेद राहतो का? भेद राहतो का? कदापि राहू शकत नाही. त्या पद्धतीने संत आणि भगवंत यांच्यामध्ये भेद असूच शकत नाही. ज्ञानी त्वात्मैव मे मतम, माऊली बोलतात. भगवान महाविष्णूंचा ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष ज्ञानावतार आहेत. आणि त्यांच्या चरित्राच्या दृष्टीने पाहायला गेलं तर फक्त ज्ञानावतार सुद्धा नाहीत बरं का. भगवंताचे जे षड्गुण वर्णन केलेले आहेत, आध्यात्मिक दृष्टीने पाहायला गेलं तर माऊली त्या षड्गुणांच्या सामर्थ्यासगट या भूमीवरती अवताराला आलेले आहेत. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू. माऊलींच्या चरित्रामध्ये पाहायला गेलं आध्यात्मिक दृष्टीने, संतांच्या दृष्टीने, तर पावलोपावली हे चरित्र या षड्गुणांनी फुललेलं आहे, बहरलेलं आहे. म्हणून संत आणि भगवंत यांच्यामध्ये अभेद आहे. आता कार्यपद्धतीमध्ये थोडा भेद आहे. आपल्याला संतांचं कार्य आणि भगवंताचं कार्य माहिती आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. संतांचं कार्य काय आणि भगवंताचं कार्य काय, भगवद्गीतेतले ते 2 श्लोक आपण सर्व जाणून आहात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्. हे भगवंताचं कार्य, साधूंचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन, सज्जनांचं परित्राण आणि दुष्टांचा विनाश, हे भगवंताचं कार्य. उद्देश एकच आहे, विश्वकल्याण. पण संत काय करतात? सज्जनांचं रक्षण, सज्जनांना भगवत प्राप्ती, हे संतांचं कार्य आहेच आहे. पण विनाशायच दुष्कृताम हे जे भगवंताचं धोरण आहे ना, त्याच्या जागी संतांनी एक धोरण अंगीकारलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्या दुष्टांच्या विनाशाच्या ऐवजी भगवंत, जे संत असतात, त्या खळांची दुष्टबुद्धी काढून त्यांना भगवत भक्तीला लावतात. हे बघा, आपण जीवन जगत असताना 4 प्रकारचे लोक आपल्याला आढळतात. कोणते? एते सत्पुरुषाः परार्ध घटिका स्वार्थं परित्यज्य ये सामान्यस्तु परार्थमुद्यमवृत स्वार्था विरोधेन ये ते मी मानव राक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते केन जानीमहे. जे स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून लोकांच्या कल्याणामध्ये रत राहतात त्यांना सत्पुरुष म्हणावं. जे स्वतःचा स्वार्थ साधून लोकांचं कल्याण करतात त्यांना सामान्य पुरुष म्हणावं. जे स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या कल्याणामध्ये बाधा आणतात त्यांना माणसातले राक्षस म्हणावं. पण जे विनाकारणच लोकांच्या कल्याणामध्ये बाधा आणतात त्यांना काय म्हणावं, असा प्रश्न राजा भर्तृहरीला या श्लोकामध्ये पडला. त्याला, त्या संज्ञेला, त्या प्रवृत्तीला श्री ज्ञानोबरायांनी खळ ही संज्ञा वापरली. आता भगवान तर मनुष्यरूपी राक्षसांचाच विनाश करायला बसलेत, तर हे खळ काय गोष्ट आहे? विनाश करणारच. पण संतांचं तसं नाही. संत हे खळांचा विनाश करत नाहीत, खळांची व्यंकटी काढून, दुर्बुद्धी काढून त्यांना सद्बुद्धी प्रदान करतात आणि ती सद्बुद्धी भगवंताच्या ठिकाणी लावायला त्यांना प्रेरित करतात. आता हा भेद दिसतो बाह्य. संतांचं काम हे, भगवंताचं काम ते. अहो, अंततोगत्वा उद्देश एकच आहे ना. संतांच्या अवतरणाचा उद्देश काय? भगवत जनकल्याण, विश्वकल्याण. भगवंताच्या अवतरणाचा उद्देश काय? विश्वकल्याण. यावर उत्तर देताना माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर उत्तर दिलं. जे वर्तत दिसती देही परिते देही न माझ्या ठाई आणि मी तयांचे हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज कणू वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे
वाचून आत्मवट वस्तू विचारे मी ते चिते. ते वर्तत दिसती देही. संत महात्मे आपल्याला वर्तन करताना दिसतात, संत महात्मे आपल्याला व्यवहार करताना दिसतात, संत महात्मे आपल्याला चालताना बोलताना दिसतात, पण ते वास्तविक देहात नसतात. ते वर्तत दिसती देही परी ते देही न माझ्या ठाई. ते माझ्या ठाई आहेत, त्यांचं चित्त माझ्यामध्ये आहे, त्यांचं चित्त माझ्यामध्ये लीन झालेलं आहे आणि मी तयांचे हृदय समग्र असे, म्हणून मी त्यांच्या हृदयामध्ये आहे असं भगवंत बोलतात अर्जुनाला. समग्र असे म्हणजे काय हो? संतांचा विग्रह असतो तो आनंद स्वरूप असतो, त्याच्यामध्ये सत्तत्व आणि चित्तत्व मिसळलं की ते सच्चिदानंद तत्व पूर्ण होऊन जातं, त्याला समग्रत्व असं म्हणतात. भगवान परमानंद स्वरूप स्वयमेवही. परापूजा नावाचा एक प्रकार सांगितला. संत आपल्याला चालता बोलताना दिसतात, ती सगळी गोष्ट ठीक, पण अंतःकरण त्यांचं भगवंताच्या ठिकाणी कसं लागतं? आत्मा त्वंगिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. मी जे काही कर्म करतो ते भगवंताच्या चरणी अर्पण. मी चाललो तर ती भगवंताची यात्रा आहे, मी काही बोललो तर ते भगवंताची स्तुती आहे. ही परापूजा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी संतांचं चित्त हे लीन आहे. ते वर्तत दिसती देही परी ते देही न माझ्या ठाई आणि मी तयांचे हृदय समग्र असे. याला उदाहरण माऊली देतात, म्हणजे दृष्टांत देण्याची कला सुद्धा कसे असते. सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी जेवी. मला सांगा, हे महिला मंडळ वडाच्या झाडाची पूजा करतं, वटवृक्षाची पूजा करतं. ते वटवृक्ष कशात असतं हो? त्या वडाच्या बी मध्ये असतं ना. वटवृक्ष वटबीजामध्ये असतं आणि वटबीज कुठे असतं? वडाच्या झाडामध्येच असतं. तसं भगवंताचं हृदय संतांच्या हृदयामध्ये, संतांचं हृदय भगवंताच्या हृदयामध्ये. साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयन्त्वहं मदन्यते न जानन्ति नाहन्तेभ्यो मनागपि अहं भक्त पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रियाः. साधूंचं हृदय भगवंताच्या हृदयामध्ये, भगवंताचं हृदय साधूंच्या हृदयामध्ये. अशा प्रकारे संत आणि भगवंत यांच्यामध्ये आपल्याला भेद सापडत नाही. या दृष्टीने पाहायला गेलं तर माऊली प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. ज्ञानकलेचा अवतार, प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा ज्ञानकलेचा अवतार, नव्हे नव्हे षड्गुणांसगट प्रगटीकरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं प्रगटीकरण आहे. अवघ्या विश्वाच्या कल्याणाकरिता यद्यपि लोकांनी त्यांचा अनन्वित छळ केला, तरी पण अंतःकरणामध्ये विश्व कल्याणाची तळमळ कशी असावी हे माऊलींचं चरित्र आपल्याला शिकवतं. त्या दृष्टीने जर आपण माऊलींचं चरित्र पाहायला सुरुवात केली तर माऊली हे विश्वाच्या कल्याणासोबत जे जड जीव या भूतलामध्ये भवसागरामध्ये बुडत आहेत त्यांना वरी आणून, त्यांना सज्जनत्व प्राप्त करवून देऊन त्या सज्जनांचा भगवंत करण्यासाठी माऊलींचं चरित्र आहे. आपण म्हणतो संत परीस असतात, संत परीस असतात, संत परीस असतात. संत परीस कसे असतात तर ते असेच असतात. संत परीस असती परी परिसत्वाची देती सच्छिष्यासी योग्य दावुनी मार्ग तयांसम योग्य योगी करी भक्तासी, असं वर्णन आहे. माऊली स्वतः भगवंत आहेत आणि लोकांवरती कृपा करून ते लोकांना भगवंतत्व प्राप्त करून देणार आहेत. पण त्याकरिता माऊलींच्या चरित्राच्या सहवासात राहणं अत्यंत महत्वाचं आहे. एका सूत्रावरती मला चिंतन करावंसं वाटतं. आपलं ज्ञानेश्वर माऊलींच्या कथेमध्ये ठरलेलं आहे बरं का, दरवर्षी एका प्रसंगावरती चिंतन करून संक्षिप्त चरित्र चिंतन करायचं.
ह्या वर्षीचा विषय कोणता घ्यावा? माऊलींचं चरित्र किती सुंदर आहे आणि ते कशा प्रकारे जनतेला भगवंतत्व प्राप्त करवून देतं. महत्संगस्तु दुर्लभो गम्यो मोघश्च हे सूत्र माऊलींच्या जीवनामध्ये एका कथेमध्ये कसं उतरतं आणि ती कथा आहे ती म्हणजे चांगदेवांची. चांगदेवांच्या कथेचं आपण चिंतन करूया, पण ते चरित्रात्मक करणं महत्वाचं आहे, कारण आज चरित्राला महत्व आहे. महत्संगस्तु दुर्लभो गम्यो मोघश्च या सूत्राच्या आधाराने आपण चांगदेवांचं चिंतन करूया, त्यांच्या कथेचं चिंतन करूया. पण पहिल्यापासून थोडं चरित्रात्मक पाहूया, म्हणजे ते आपल्या आकृतीमध्ये बसतं. दरवर्षी एक तरी दिवस माऊलींच्या चरित्राचं चिंतन व्हायला हवं, कारण संतांच्या चिंतनाशिवाय, संतांच्या कथेशिवाय आपल्याला गत्यंतरच नाहीये. भगवंताच्या कथेशिवाय आपल्याला गत्यंतरच नाहीये. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हेच चित्तशुद्धीचे वर्म अतिसुगम उद्धवा. तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा हेची वाट. संतांच्या कथा, भगवंताच्या कथा, मोक्षाच्या मार्गाला जाण्यासाठी जर सुलभ कोणती वाट असली तर ती हीच आहे, दुसरी कोणती नाही. सामान्य आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर हीच आहे. हरिहरपंत आपेगावचे कुलकर्णी, त्यांच्या पोटी 3 पुत्र जन्माला आले. एक रामचंद्र पंत, गोविंद पंत आणि मोहनाबाई. रामचंद्र पंत, केशव पंत आणि मोहनाबाई. रामचंद्र पंतांच्या पोटी गोपाळ पंत, गोपाळ पंतांच्या पोटी त्र्यंबक पंत, त्र्यंबक पंतांच्या पोटी गोविंद पंत आणि हरिपंत. गोविंद पंतांच्या उदरी विठ्ठल पंतांचा जन्म झाला. आता एवढी पिढी, एवढं ते मोठं कुल, अखंड भगवत भक्ती चालू, भगवान पांडुरंगांची उपासना चालू, भगवान श्रीकृष्णांची उपासना चालू, पिढ्यानपिढ्या एवढी भगवत भक्ती चालत असल्यामुळे विठ्ठलपंत त्या पद्धतीचे भक्त चित्ताचे. उत्कट वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचं. वयाच्या 8व्या वर्षी व्रतबंध दीक्षा संस्कार करून यात्रेला निघाले, वडिलांची आज्ञा घेऊन. आणि यात्रेला निघाले. यात्रा करत 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 आळंदी क्षेत्री आले. ज्या क्षणी ते आळंदीला आले तो कारण परंपरेचा फार मोठा सूत्रपात आहे. जुनाट त्या ठिकाणी शिवपीठ, भगवान सिद्धेश्वर त्या ठिकाणी निवास करतात. आणि विठ्ठलपंत भगवान सिद्धेश्वरांचं दर्शन घेतात. आपलं जे काही नित्याचं आह्निक आहे ते करत बसले. आळंदी असं क्षेत्र आहे की जिथे एक ना एक तरी सिद्ध पुरुष वस्ती करतोच. 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा असं वर्णन आहे. त्यापैकी सिद्ध कोटीतले सिद्धोपंत कुलकर्णी, ज्यांच्याकडे 24 गावांचं कुलकर्णी पद होतं, दररोज त्यांनी सिद्धेश्वराला रुद्रावर्तन करावं, रुद्रावर्तनाचा अभिषेक करावा. त्या दिवशी ते आले आणि तेजपुंड तपस्वी विप्र अशा प्रकारच्या त्या विठ्ठलपंतांची त्यांची गाठ पडली. विठ्ठलपंतांना त्यांनी घरी नेलं. त्याकडे आतिथ्याची सुद्धा परंपरा होती. असा कोणी ब्राह्मण, पांथस्थ एखादा भक्त दिसला की त्याला घरी न्यावं, खाऊ घालावं. म्हणजे त्याकाळी सासूरवाडी म्हणजे आजकालचे खानावळ नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीची व्यवस्था व्हायची. अनेक दिवस तिथे राहिले. भगवंताच्या कृपेने सिद्धोपंतांना दृष्टांत झाला की सिद्धोपंतांची जी कन्या होती रुक्मिणीबाई, हिचा विवाह विठ्ठलपंतांशी करून द्यावा. प्रत्यक्ष पांडुरंग स्वप्नात आले. आता सिद्धोपंतांना आनंद झाला, एवढे तेजपुंज तपस्वी विप्र आपल्या रुक्मिणीबाईला वर म्हणून मिळणार. त्यांनी सांगितलं विठ्ठलपंतांना, माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान आले आणि अशा अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. विठ्ठलपंत आता ते आधीच विरक्त होते, निरीच्छ होते, त्यांना संसाराशी काही घेणं देणं नव्हतं. ते म्हणले विठ्ठलाने या विठ्ठलाला सांगल्याशिवाय विठ्ठल काय लग्न करायचं नाही. विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग दुसऱ्या दिवशी, कर बाबा लग्न आवश्यक आहे.
केलं लग्न. रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत यांचा विवाह झाला. ते आळंदीला राहायला गेले. बरेच दिवस झाले गृहस्थाश्रम चालू होता. संतान काही होत नव्हतं आणि यांना मध्ये मध्ये लहर यायची. म्हणजे लहर म्हणजे सुद्धा कशाची? तीव्र वैराग्याची. उत्कट वैराग्य कसं असावं हे विठ्ठलपंतांकडून शिकावं. मनामध्ये श्रीमदाद्य शंकराचार्यांचं ते कौपीन पंचक चालायचं. कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. अगं मी काय करतो या गृहस्थाश्रमामध्ये, काही पडलं नाही, मी आता निघून जातो काशीला आणि संन्यास घेतो. रुक्मिणीबाई कंटाळल्या हो. काय करावं ह्यांनी दररोज नाद लावावं. दिवसातून 3दा तरी म्हणावं, मी संन्यास घेणार, मला जाऊ दे तू. बरं, बायकोची परमिशन असल्याशिवाय जाता सुद्धा येत नाही. एकदा रुक्मिणीबाईंचं डोकं असं किट्ट झालं आणि ह्यांचा तो नाद चालू, मला संन्यास घ्यायचा आहे, मला जाऊ दे. रुक्मिणीबाई म्हणाल्या, जा बरं, तुम्हाला काय करायचं ते करा, मला विचारू सुद्धा नको, जा म्हणे तिथला अवसरू. नामदेवराय वर्णन करतात. पडत्या फळाची आज्ञा. विठ्ठलपंत जे निघाले ते थेट काशीला. यती रामानंद स्वामींकडनं संन्यास दीक्षा घेतली. आता रुक्मिणीबाईला वाटलं हे नुसतेच म्हणतात, पण आता कळलं विठ्ठलपंत कोण होते ते गेले काशीला. आता रुक्मिणीबाईंनी काय करावं? दररोज स्वर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्या, विठ्ठलाचं नाम घ्यावं, भगवान महादेवांची उपासना करावी. आणि ज्यांच्याकडनं विठ्ठलपंत दीक्षित झाले होते ते यती रामानंद स्वामी. दीक्षित झाल्यानंतर विठ्ठलपंतांचं नाव चैतन्याश्रम झालं आणि रामानंद स्वामी यात्रेकरिता म्हणून निघाले. ते आळंदीला आले. योगायोगाने त्यांची रुक्मिणीबाईंची गाठ पडली. यांनी संन्यासी म्हणून लांबूनच नमस्कार केला, जवळ सुद्धा जायचं नको. असं सुद्धा वर्णन आहे. रुक्मिणीबाईंनी विठ्ठलपंत संन्यस्त झाल्यानंतर एवढी तीव्र तपश्चर्या केली की त्यांच्या तपश्चर्येच्या बळावरती रामानंद स्वामींच्या अंतःकरणामध्ये रुक्मिणीबाईंच्या प्रती आकर्षण निर्माण झालं की ही बाई तपस्विनी, आपण हिला जाऊन भेटलं पाहिजे. नमस्कार केला रुक्मिणीबाईंनी. तेव्हा विठ्ठलपंतांच्या त्या रुक्मिणीबाईंनी नमस्कार केल्यानंतर रामानंद स्वामींनी आशीष दिले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. रुक्मिणीबाई म्हणाल्या, नवराच जागेवर नाही, तो संन्यासी झाला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असं का म्हणता तुम्ही? रामानंदांनी हेरलं. त्यांनी सगळं विचारलं. त्यांना कळलं. आता ते अंतर्ज्ञानी होते, ते अधिकारी संत होते. सर्व वृत्तांत कळाल्यानंतर आपल्याकडनं दीक्षा घेतलेले हे चैतन्याश्रमच असावेत असा जेव्हा ठाम विश्वास त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, तेव्हा रामानंद स्वामी आपली यात्रा सोडून पुन्हा काशी क्षेत्री गेले. चैतन्याश्रमांना सर्व प्रकरण विचारलं आणि जेव्हा चैतन्याश्रम स्वामींनी अर्थात पूर्वाश्रमीच्या विठ्ठलपंतांनी ते सर्व मान्य केलं, तेव्हा पुन्हा तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारा. अहो, काय अद्भुत त्यांच्या जीवनामध्ये घडणार होतं. गुरूंची आज्ञा तत्काळ त्यांनी संन्यासाश्रम सोडून दिला आणि गृहस्थाश्रम स्वीकारला. लक्षात घ्या, लोकमान्यतेपेक्षा शास्त्र मान्यता महत्वाची, कितीतरी महत्वाची. लोकमान्यतेपेक्षा शास्त्र मान्यता महत्वाची आणि शास्त्र मान्यतेपेक्षा सद्गुरू मान्यता अत्यंत महत्वाची असते. लोकांनी निंदा करो, मला मारो, मला चिडवो, काही करो, पण मी सद्गुरूंची आज्ञा मोडणार नाही. पुन्हा गृहस्थाश्रमी झाले आणि लोकांना नावं ठेवायला जागा सापडली. रुक्मिणीबाई विठ्ठलपंत पुन्हा आनंदाने गृहस्थाश्रम करू लागले. लोकांना ते सहन होईना, पण एवढ्या वर्षीची, एवढ्या अनंत काळापासून चालत आलेली मागच्याही जन्मात केलेली तपश्चर्या फळाला आली आणि प्रत्यक्ष 4 देवांचा अवतार त्यांच्या उदरी झाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. संक्षिप्त चरित्र पाहायचंय. त्रास लोकांचा चालूच होता. म्हणून ते 4ही भावंडे आपल्या माता पित्यांसकट ब्रह्मगिरीच्या परिक्रमाला गेले. पुण्यसिंचन करून काही त्रास कमी करता आलं तर पाहूया आणि भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन राहूया.
ब्रह्मगिरीला जेव्हा गेले, एक दिवस त्या ठिकाणी रात्रीची प्रदक्षिणा चालत असताना व्याघ्रराज आले. व्याघ्रराजांना पाहिलं मात्र सर्वजण इकडं तिकडं सैरावैरा धावू लागले. त्यात निवृत्तीनाथांची आणि सगळ्या परिवाराची ताटातूट झाली आणि हे गेले अंजनी पर्वताच्या गुहेमध्ये. अंजनी पर्वताच्या गुहेमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष आदिनाथांच्या गुरुपरंपरेतील असलेले गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ तेजपुंज तपस्वी अशा प्रकारचे त्या ठिकाणी विराजमान होते. त्यांनी जसं निवृत्तीनाथांना पाहिलं तसं म्हटलं, आपको बुलाने के लिए व्याघ्र भेजा था. संतांमध्ये सामर्थ्य सुद्धा कसं असतं. एक प्रकारचा दिव्य असा शक्तिपात त्यांनी निवृत्तीनाथांमध्ये केला. निवृत्तीनाथ पुन्हा आपल्या परिवाराकडे आले आणि निवृत्तीनाथांनी तोच अनुग्रह ज्ञानदेवांना दिधला आणि आता ज्ञानेश्वर महाराज जगताचं कल्याण करण्याकरिता सिद्ध झाले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. मौंजी बंधनाचा विषय निघाला. हे लोक त्रास देत होते. विठ्ठलपंत बाहेर पडले. धर्मसभेपुढे मुद्दा मांडला आणि धर्मसभेने चक्क उत्तर दिलं. विठ्ठलपंत म्हणाले, अहो मी काय प्रायश्चित्त घ्यायचं ते घेईल, तुम्ही जे सांगाल ते मी करेल, पण माझ्या मुलांच्या मुंजी झाल्या पाहिजेत, समाजामध्ये त्यांना मान्यता मिळाली पाहिजे. सर्व धर्मसभेने सांगितलं की तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. कुठलाही प्रश्न न विचारता तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. त्यागाची ज्वलंत आग अंतःकरणामध्ये कशी असावी, तत्वावबोध कसा असावा, तत्क्षण सर्व मायामोह त्यांनी झुगारून टाकला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई प्रयागराजला गेले आणि त्रिवेणी संगमामध्ये आपला देह त्यागला. ज्याच्यासाठी आपल्या मातापित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं ते काम पूर्ण व्हायला हवं हे जेव्हा माऊलींना लक्षात आलं तेव्हा माऊलींनी नाद लावला, दादा चला पैठणाला, दादा चला धर्मसभेमध्ये. धर्मसभेमध्ये गेल्यानंतर त्या धर्मसभेने सांगितलं की तुम्ही ब्रह्मसभेमध्ये जा, पैठणाला जा, तिथून शुद्धिपत्र आणा, मग आम्ही तुमच्या मौंजी बंधनं करून देऊ. पैठणाला गेले. आता ही कथा मुळात एवढी रम्य आहे ना, वेळेचा अभाव आहे. आपल्याला मुख्य कथेकडे ओळायचे. पैठणाला गेले. तेथील विप्रवरांनी त्यांना शुद्धिपत्र द्यायचं कबूल केलं, परंतु पहिल्यांदा नामपृच्छा केली. तुमचे नाव काय आहेत म्हणाले, सांगा. आता ज्ञानेश्वर माऊलींचं सगळं ते प्रकरण ऐकलं, जे काही घडलं होतं ते सगळं ऐकलं आणि मग ते म्हणले ही केस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, आम्ही काही तुम्हाला शुद्धिपत्र देऊ शकत नाही, तुमच्या मौंजी बंधनं काही होऊ शकत नाहीत, पण तुम्ही तुमचे नावं सांगा. एक काम करा, तुम्ही सगळ्या विश्वामध्ये ब्रह्माला माना, सगळ्या विश्वामध्ये तुम्ही भगवंताला पहा आणि सर्वांना तुम्ही वंदन करून भक्ती करा, तुमचं कल्याण होईल. गोखर आणि श्वानवंदनीय अशा प्रकारचा उपदेश त्या ब्रह्मसभेने त्या बालकांना केला. आता ते बालकच प्रत्यक्ष भगवंत होते, त्या ब्रह्मसभेला काय ठाऊक. अशा प्रकारचं झालं. नावं विचारले, प्रत्येकाने अगदी पद्धतशीर आपले नावं सांगितले. मी निवृत्ती, मी ज्ञाना, मी सोपानदेव आणि मी मुक्ताई. खिल्ली उडवायचं म्हणून त्यांनी सांगितलं, अरे काय तुमचे नाव आहेत आणि तुमच्या नावाप्रमाणे तुमचा अधिकार काय. तितक्यात एक रेडा तिथून जाऊ लागला आणि त्याचं नाव ज्ञान्या होतं. ते म्हणाले, आता तो रेडा, त्याचं नाव ज्ञान्या आहे, काही अधिकार आहे नावाप्रमाणे त्याचा. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा वेगळी कथाया आम्हा नाही, बस तुमचं शब्दज्ञान पुरे. असं म्हणून त्या रेड्याला आणण्यात आलं आणि माऊलींच्या पाठीवर सपकन चाबूक मारण्यात आलं. पाहतात तर काय, प्रत्यक्ष त्या रेड्याच्या पाठीवरती चाबूक मारण्यात आलं. माऊलींच्या पाठीवरती चाबुकाचे ओळ म्हटले होते. बरे, काहीतरी गौड बंगाल असायला हवं.
त्याच्यामुळे स्पष्ट स्वरादी रूपसंहिता असं काहीतरी उच्चारून दाखवायला पाहिजे. म्हणून माऊलींना त्यांनी सांगितलं की तुम्ही वेदोच्चारण यांच्या मुखातून करवून घ्या. ज्याप्रमाणे माऊलींनी पाठीवरून हात फिरवला, मस्तकावरती हात ठेवला, एखाद्या वैदिक पुरोहिताप्रमाणे त्या रेड्याने वेदघोष म्हणायला सुरुवात केली. अग्निमिळे पुरोहितम. सर्वांनी माऊलींचा जय जयकार केला. इथून ते नेवास्याला गेले. विश्वाचं कल्याण ज्या अद्वयानंद वैभवामध्ये आहे, त्या अद्वयानंद वैभवाचं मूळ सूत्र ज्या ज्ञानेश्वरीमध्ये दडलेलं आहे, त्या ज्ञानेश्वरीचं दिव्य प्रतिपादन त्यांनी नेवासा या ठिकाणी केलं. आणि इथून पुढे माऊलींच्या चरित्रामध्ये चांगदेवांची कथा येते. चांगदेवांची कथा मानवी जीवनाला काय देते? चांगदेवांची कथा आपल्याला काय शिकवते? महत्संगस्तु दुर्लभो गम्यो मोघश्च या सूत्रातल्या प्रत्येक पदातून बहरत जाणारी कथा म्हणजे चांगदेवांची कथा आहे. चांगदेवांची कथा मानवी मनाला एवढंच देते की नानाविध प्रकारचे प्रलोभन समोर दिसून या भवसागरामध्ये माणूस सहज बुडत जातो, पण त्यांना वास्तव हे काय हे दाखवून अत्यंत कृपाळूपणे तारण्यासाठी आणलेलं जहाज म्हणजे चांगदेवांची कथा आहे. सिद्ध योगी चांगदेव 1400 वर्ष जगले आणि सिद्धींच्या बळावर त्यांनी काळालाही परत पाठवलं. किती वेळा? 14 वेळा. वस्तुमात्र परीक्षा, भूत प्रेत पिशाच्यांचं उच्चाटन, पाण्यावरून चालत जाणे, समुद्रावरून चालत जाणे, अशा प्रकारच्या नाना प्रकारच्या सिद्ध्या त्यांना प्रसन्न. बरं, ही सिद्धी मिळवण्यात काही अडचण आहे का? काही नाही अडचण. चांगल्या असतात सिद्ध्या, काही वाईट असतात का? मिळवण्यामध्ये काही हरकत नाही, त्यांचा वापर करण्यामध्ये काही दोष नाही, पण त्या सिद्धींमध्ये अडकून राहणं फार भयानक आहे. 1400 वर्ष चांगदेव त्यात अडकून आहेत. मग सिद्धींमुळे प्रसिद्धी मिळते, प्रसिद्धीमुळे लोकांमध्ये मन अडकत जातं. नाथ महाराजांनी तर या सगळ्या गोष्टींमधून स्पष्ट सांगितलं, ऐकोनी सिद्धीच्या कथा उल्हासू जरी माने चित्ता, तरी माझी प्राप्तीसी तत्वता सिद्धी सर्वथा बाधक. माझे स्वरूप शुद्ध अद्वैत, तेथ सिद्धींचे जे मनोरथ, लोकरंजन समस्त नाही परमार्थ सिद्धीन माझी. कुठलाच परमार्थ सिद्धीमध्ये नाहीये. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी नाही मन. वृद्धी सिद्धी पिसे तया कोण पुसे, नेले राजहंसे पाणी काही. सिद्धींमध्ये अडकणं फार भयानक गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली एक कथा छोटीशी. नदीच्या तीरावरती उभे होते. एक सिद्ध योगी त्या ठिकाणी आला आणि तो म्हणाला परमहंसांना, आता मी या नदीवरून चालून पलीकडच्या तीरावर जातो, तुम्ही सुद्धा या. तो सिद्धीवाला त्या नदीला पार करून गेला. ह्यांनी मात्र चाराणे देऊन होडी करून नदी पार केली. नंतर तिथल्या लोकांनी जेव्हा त्यांना विचारलं, परमहंस अहो तुम्ही सिद्ध आहात, सिद्धी तुम्हाला प्रसन्न आहे, तरी पण तुम्ही जलावरून चालण्याची प्रक्रिया का केली नाही, तो चमत्कार लोकांना का दाखवला नाही? तेव्हा परमहंस म्हणाले, अरे जिथं चारण्यात माझं काम होतं तिथं मी माझी सिद्धींची शक्ती वाया घालू काय? सिद्धीमध्ये अडकणं गोष्ट ही फार भयानक आहे. हल्लीच्या काळी लोकांना सिद्धी तर नसतातच, प्रसिद्धीची हाव असते. मग प्रसिद्धी मिळत नाही, सिद्धी जातात, काही उरतच नाही. चांगदेवांकडे होतं तरी ते. चांगदेव सिद्धाईमध्ये अडकलेत आणि कुठून तरी त्यांना कळलं की ज्ञानेश्वर माऊली नावाचे फार महान योगी आळंदी क्षेत्री राहतात. माऊलींचं नाव ऐकलं, माऊलींची महत्ता ऐकली,
एका वाटसरूकडून, एका पांथस्थाकडून माऊलींच्या चरित्राचे काही शब्द चांगदेवांच्या कानावर पडले आणि चांगदेवांचं मन परिवर्तन, हृदय परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. संतांची कथा एवढी विलक्षण असते की ती त्यांच्या प्रेमामध्ये पाडल्याशिवाय राहत नाही, आपल्याला राहू देत नाही. श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या कथेविषयी जे सांगितलं तेच संतांच्या कथेविषयी आपल्याला इथे घ्यायला हरकत नाही. सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. ते एवढी सुंदर कथा आहे, ते एवढं सुंदर चरित्र आहे की आपण माऊलींच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत. विश्वात्मक देवाची आराधना माऊलींनी केली, विश्वाचं कल्याण करण्याची भावना माऊलींनी अंतःकरणामध्ये धरली. त्या विश्वात्मक देवाच्या प्रार्थना करणाऱ्या माऊलींच्या चरित्राचं जेव्हा श्रवण अख्खं विश्व करतं तेव्हा माऊलींच्या प्रेमात पडल्याशिवाय ते राहत नाही. चांगदेवांना वाटलं की आपण यांना भेटायला पाहिजे. पत्र पाठवलं. व पत्रात काय लिहावं? आशीर्वाद लिहावं तर चरित्रावरून वाटते जगाचे मालक आहेत, आणि नमस्कार लिहावं तर वयाने बालक आहेत. कोरच लिहिलं, कोरच पत्र पाठवून दिलं. थोडा का होईना अहंभाव कमी झाला. शिष्यांनी कोरं पत्र माऊलींच्या ठिकाणी दिलं. मुक्ताबाईंनी ते पत्र पाहिलं. मुक्ताबाई म्हणल्या 1400 वर्ष जगले, 1400 वर्ष साधना केली, आणखीन कोरेच्या कोरेच. निवृत्तीनाथ मात्र त्यांच्या शिवत्वाप्रमाणे नेहमी गंभीर असायचे. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, हे जे चांगदेव आहेत ना ते सिद्धाईमध्ये अडकलेत. त्यांना सिद्धाईचीच मांडी फार चांगली वाटायला लागली. असा काहीतरी तत्वावबोध त्यांना करा की या संसारातून त्यांचं मन निघून गेलं पाहिजे आणि त्या अद्वयानंद वैभवाला ते प्राप्त व्हायला हवे. त्या छोट्याशा कागदावरती ज्ञानदेवांनी आपली लेखणी चालवायला सुरुवात केली आणि असे दिव्य शब्द त्या लेखणी वाटे त्या कागदावरती उतरले. चांगदेव 65 सारखा अतिदिव्य ग्रंथ आपल्या नशिबी आला, आपल्या पदरी पडला, आपल्या चिंतनाला आला. माऊलींचे किती थोर उपकार. चांगदेव 65 म्हणजे काय याच्याविषयी मी जेव्हा नेहमी चिंतन करतो, अहो निवृत्तीनाथांच्या आज्ञा होताच ज्ञानेश्वर माऊलीने लेखणी चालवायला सुरुवात केली. काय प्रतिभा असेल ती. हा प्रसंग सांगताना एक ओवी स्मरणात आल्याशिवाय राहत नाही. सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे. सगळे शास्त्र, सगळे वेदांताचे तत्व त्यांच्या लेखनी वाटे त्या कागदावर उतरू लागले. चांगदेव 65 म्हणजे काय? अहो एवढे सुंदर दृष्टांतालंकार आहेत त्याच्यामध्ये. नाना प्रकारच्या दृष्टांतालंकारांनी नटलेलं विश्वात्मक परमेश्वराचं कवन म्हणजे चांगदेव 65. बरं, संत कृपा सुद्धा कशी करतात? आतापर्यंत माऊली जवळ होते. चांगदेवांना माऊलींच्या चरित्राची माहिती माहीत नव्हती. कुठून तरी ऐकली आणि त्यांचं मन माऊलींकडे वळलं. ते माऊलींच्या आता सहवासात येणार, तो सहवास कळला सुद्धा पाहिजे. पण तो सहवास कसा कळावा याबाबत सुद्धा संतच कृपा करतात बरं का. जीवनातली प्रत्येक गोष्ट संतांच्या कृपेशिवाय कदापि शक्य नाही. चांगदेव 65 ची अशी सुद्धा व्याख्या आपण करू शकतो की माऊली एखाद्यावर अगाध कृपा कशा पद्धतीने करतात, अमोघ कृपा कशी करतात. अमोघ कृपा म्हणजे अद्वयानंद वैभवाची प्राप्ती एखाद्याच्या जीवनामध्ये ते कशी करवून देतात. ब्रह्मांड पटलावरती पुरून उरलेला परमात्मा, चांगदेव 65च्या बाबत बोलताना, ब्रह्मांड पटलावरती पुरून उरलेला परमात्मा चांगदेवांच्या छोट्याशा पर्णपटलावरती माऊलींच्या कृपेने ज्या अक्षर रूपाने अवतरला ते अक्षर परब्रह्म म्हणजे चांगदेव 65. एक सहज स्मरण झालं.
आत्ताच ऋषिकेश येथे परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराजांचं गीता साधना शिबिर संपन्न झालं. त्यामध्ये पूज्य स्वामीजींनी अक्षर ब्रह्मयोगाचं प्रतिपादन केलं. गीतेचा 8वा अध्याय, त्यामध्ये अधिभूत, अधियज्ञ, अध्यात्म, अधिदैव अशा प्रकारच्या संज्ञा आहेत. त्यानंतर ते प्रश्नोत्तरीचं सत्र सुद्धा असायचं. पूज्य स्वामीजींनी सांगितलं, वेदांत शास्त्राने असं सांगितलंय की सर्वत्र ब्रह्म आहे, सगळीकडे भगवंत भरलेला आहे. ब्रह्म म्हणजे काय, तर अक्षरम ब्रह्म परमम अशा प्रकारचं उत्तर 8व्या अध्यायामध्ये आहे. ते परब्रह्म अक्षर आहे. आणि त्याच परमात्म्याचा एक भाग अधिभूत याविषयी जेव्हा अर्जुनाला भगवान सांगतात तेव्हा अधिभूतं क्षरो भावः. आता अधिभूत म्हणजे काय, मी विषयांतर करत नाही, चांगदेव 65च्या संबंधाने मला बोलायचं आहे. अधिभूत म्हणजे पंचीकृत पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे सुद्धा एक भगवंताचंच रूप आहे. आता सगळं विश्व म्हणजे भगवंत म्हटल्यानंतर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सुद्धा भगवंतच आहे. पण अधिभूत याविषयी जेव्हा भगवान बोलतात तेव्हा अधिभूतं क्षरो भावः, हे अधिभूत, हे पंचमहाभूत हे क्षरणशील आहेत असं सांगतात. तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की अनश्वर भगवंताचंच एक रूप जे अधिभूत आहे, पंचमहाभूत आहे, ते क्षरणशील कसं असू शकतं हो. म्हणून मी त्यांना चिठ्ठीमध्ये तो प्रश्न लिहून पाठवला. त्यावर पूज्य स्वामीजींनी एवढं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, ह्या सगळ्या गोष्टी क्षरणशील, नश्वर, अनश्वर ह्या सगळ्या गोष्टी तोपर्यंत बोलायच्या, सांगायच्या, ऐकायच्या असतात जोपर्यंत आपल्याला ती ज्ञानाची दृष्टी प्राप्त होत नाही. एकदा ती चिन्मयी दृष्टी आपल्याला प्राप्त झाली तर या क्षरणशीलतेची आवश्यकता नाही. आपण ज्या संसाराला नश्वर म्हणतो तो संसार सुद्धा आपल्या पक्षी भगवत रूप होऊन राहतो. वेग चूडामणीमध्ये श्रीमदाद्य शंकराचार्यांनी एवढी सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणतात, मृद्रूपो हि यथा कुंभः तद्वत् देहोपि चिन्मयः. एखादा कुंभ असतो तो मृद्रूप असतो, म्हणजे मातीचा असतो, आतून बाहेरून सर्वत्र मातीच असते. मग त्या कुंभामध्ये मातीचं अस्तित्वाला बाद जातो का, नाही, माती ती मातीच आहे. त्याप्रमाणे हा देह सुद्धा चिन्मयच आहे. तद्वत् देहोपि चिन्मयः. पण हे केव्हा, जेव्हा ती चिन्मयी दृष्टी आपल्याला प्राप्त होईल. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, अरे विश्वाला दूर सारून कुठे परमात्म्याला बघण्याच्या भानगडीत पडता, विश्वातच परमात्म्याला पहा. माऊलीने तेच केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले, आरती ज्ञानरा. पण मग भगवंताला या विश्वामध्ये कसं बघावं, ती चिन्मयी दृष्टी आपल्याला प्राप्त कशी व्हावी. चांगदेव 65 वाचू लागलो तेव्हा माझ्या मनात ठाम विश्वास निर्माण झाला. विश्वामध्ये, अखिल ब्रह्मांडामध्ये अक्षर ब्रह्म परमात्म्याला बघण्याची चिन्मयी दृष्टी अत्यंत कृपाळूपणाने आणि निश्चयाने प्राप्त करवून देणारा ग्रंथ म्हणजे चांगदेव 65. काय नितांत सुंदर ओव्या आहेत हो त्याच्यातल्या. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु, दावी मग ग्रासू प्रगटला करी, प्रगटे तव न दिसे, लपे तव तव अभासे, प्रगटना लपला असे न खोमता जो, बहु जव जव होय तव तव काहीच न होय, काहीच न होनी आहे अवघाची जो, सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो, परमाणूची या मांदिया, पृथ्वीपणे न वचे ची वाया, तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे ना जो. या चांगदेव 65तले दृष्टांत, चांगदेव 65तली ही सर्व कथा, चांगदेव 65तला अद्वैत सिद्धांत एखाद्या नास्तिक माणसाने जरी वाचला तरी तो आस्तिक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा प्रभाव त्या चांगदेव 65 मध्ये अद्वैत सिद्धांताचा आहे. आपण सोनं घालतो ना, सोनंच घालतो का, त्याचे अलंकार असतात, दागिने करतो. त्या महिला मंडळामध्ये दागिन्याला वेगवेगळे नाव आहेत, वेगवेगळा आकार आहे, वेगवेगळं रूप आहे. पण त्या सोन्याचं अस्तित्व बाधित होतं का? ते सोनं आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना. जरी दागिने वेगवेगळे असले तरी आहे ते सोनच. तसं जरी हे सगळं वेगवेगळं दिसत असलं, जरी विश्वामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसत असल्या तरी पण भगवानच या वस्तूंच्या रूपाने, या
भूतलावरती नटलेला आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवणं अत्यंत ही चांगदेव 65 शिकवते. स्वतंत्र चिंतनाचा विषय हा उद्बोध जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी केला, कधी कधी वाटतं कोराच कागद द्यायचा होता तर मोठा तरी द्यायचा असताना आम्हाला आणखी सोनं मिळालं असतं. त्या कागदावर जेवढ्या बसल्या तेवढ्या 65 ओव्या, थोडं मोठा दिला असतं तर काय बिघडलं असतं, कोराच द्यायचा होता, लेच थोडी होतं. असो, पण त्या कळणं सुद्धा फार भाग्याची गोष्ट आहे. त्या कळायला हव्यात माऊलींच्या चरणी प्रार्थना. तो उपदेश केला आणि चांगदेवांच्या अंतःकरणामध्ये मिलनाची इच्छा निर्माण झाली. बरं, चांगदेवांचा थाट काही लहान नाही. वाघावरती बसले, सगळे शिष्यमंडळ गोला केलं, हातात सर्पाचा चाबूक घेतला आणि निघाले आळंदीकडे. एवढं मोठं शिष्यमंडळ, व्याघ्र विराजित चांगदेव, हातामध्ये सर्पाचा चाबूक. आणि हे वर्णन जेव्हा माऊलींना कळलं की चांगदेव मोठ्या थाटामाटात आपल्याला भेटायला यायला लागलेत, मोठ्या थाटामाटात ते आपल्याला भेटायला यायला लागले. हे चारही भावंड एका भिंतीवरती सुखसंवाद करत बसले होते. माऊलींनाही वाटलं आपण सुद्धा त्याच थाटात त्यांना भेटायला गेलं पाहिजे. माऊलीने त्या अचेतन भिंतीला थाप मारली. चल ग म्हटले, ती भिंत जी आकाश मार्गाने उडू लागली. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये वर्णन करतात, जणू चांगदेवांच्याच कथेचं वर्णन करतात असं वाटतं. एक अचेतने चालविती, एक भयानक उठविती, एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती, एक प्रेते उठविती तपोबळे. आणि त्या भिंतीवर त्या ज्ञानेश्वर महाराजांना, त्या चारही भावंडांना जेव्हा चांगदेव महाराजांनी खालून पाहिलं, सर्व शिष्यमंडळ भोवताली होतं, हे वाघावरती बसलेले होते, हे तरी सजीवावर बसून आले, माऊलीने तर निर्जीवालाच चालविलं. पण ते माऊलींचा सुंदर विग्रह जेव्हा चांगदेवांच्या नेत्रकमलांमध्ये आला, तेव्हा चांगदेवांच्या डोळ्यात घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. माऊलींच्या त्या मूर्तीकडे ते बघत बसले आणि त्यांचा सर्व अहंकार गळून गेला. चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. पाहत बसले माऊलींकडे. एवढ्या अश्रुधारा डोळ्यातनं गळायला लागल्या की सगळा अहंकार गळून गेला, विरघळून गेला. आधी कोरपत्र पाठवलं होतं, चित्तशुद्ध केलंच, पण किंचितपणा थोडा राहिला होता ना. संत एकनाथ महाराज त्यांच्या भारुणामध्ये फार सुंदर वर्णन करतात. माऊलींच्या दर्शनाने चांगदेवांना काय झालं, किंचित राहिली फुणफुण दूर केली जनार्दने. ती किंचित जी फुणफुण होती ती माऊलीने त्यांच्या दर्शन मात्राने दूर करून टाकली. ही चांगदेवांची कथा आहे. काय ते अगाध चरित्र, काय फरक होता हो चांगदेवांमध्ये ज्ञानदेवांमध्ये. चांगदेव सुद्धा योगी, ज्ञानदेव सुद्धा योगी. चांगदेवांना सुद्धा सिद्धी येत होत्या, ज्ञानदेव सुद्धा आता ज्ञानदेवांच्या चरणी तर सिद्धी लोळणच घेत होत्या. चांगदेव सुद्धा चमत्कार दाखवण्यात पट्टीचे होते, ज्ञानदेव सुद्धा चमत्कार दाखवत होते. फरक काय होता, सिद्धाईमध्ये चांगदेव अडकले, थोडे प्रसिद्धीच्या मागे लागले, अहंभाव आला. माऊली तर कशातच अडकलेले नव्हते, ते तर जीवनमुक्तच होते. आणि अहंकारच काय, अहंकारासारखा अल्प असा दुर्गुण सुद्धा त्यांना स्पर्श करू शकत नव्हता. म्हणून माऊलींच्या प्रतिवर्णन करताना म्हटलं, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. ते निष्कलंक आहेत, कुठलाच दुर्गुण त्यांना स्पर्श करू शकत नाही. जीवात आणि शिवात हेच अंतर असतं. जीव सगळं काही करतो पण अलिप्त होतो. शिवाचं तसं नसतं, तो सगळं करतो अलिप्त होतो. पद्मपत्रमिवाम भसा. ज्ञानदेवांनी सगळं केलं पण काहीच आपल्या जवळ ठेवलं नाही. अहो, एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, जो जगातला अद्भुत ग्रंथ, पण माऊली म्हणतात, येथ माझे जी उरले पायिकपण. चांगदेव अडकले होते. जीवाची शिवाची हीच कथा आहे. जीव अडकतो, शिव अडकत नाही. म्हणून जीवाच्या आणि शिवाच्या मिलनाची कथा म्हणजे चांगदेवांच्या आणि ज्ञानदेवांच्या मिलनाची कथा आहे. जीवाला शिवत्व प्राप्त कसं होतं, माऊलींनी
अतिसुंदर अशा प्रकारचा उपदेश चांगदेवांना केला. पुढे त्या चारही भावंडांनी चांगदेवांना मोठ्या मायेने सांभाळलं. महत्संग हा तू दुर्लभ हा अगम्य हा अमोघाच. तो दुर्लभ होता, चांगदेवांना तो मिळाला. मिळाल्यानंतर तो कळाला आणि कळल्यानंतर चांगदेवांच्या जीवनामध्ये त्या महत्संगाचा परिणाम असा काही सुंदर झाला की त्यांना प्रत्यक्ष भगवंतत्व प्राप्त झालं. ते प्रत्यक्ष देव होऊन राहिले. संतांचा सहवास जीवनामध्ये हे करतो. संतांचा सहवास आता जर माऊलींच्या सहवासामध्ये आपल्याला राहायचं असेल तर त्यांच्या चरित्राशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांच्या चरित्राचं चिंतन, चिंतने चिंतने तद्रूपता ही गोष्ट अंतःकरणामध्ये ठेवून आपण नेहमी केलं पाहिजे. ज्ञानदेवांची कथा ही जीवाला शिवत्व प्राप्त करवून देते. त्याचा सिद्धांत आपण अंतःकरणामध्ये ठासून घेतला पाहिजे. असो, प्रथेप्रमाणे आपल्या सर्वांवरती कृपा करणारे महाकैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आज अवतरण दिवस. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचे उदरी 4 पुत्र अवताराला आले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, जे अनुक्रमे भगवान महादेव, भगवान महाविष्णू, भगवान ब्रह्मा आणि चित्कला मुक्ताई यांचे अवतार आहेत. त्यांच्या दिव्य अवतरण क्षणाचं वर्णन करताना जनाबाई फार सुंदर अभंग लिहितात. शके 1195 संवत्सरी निवृत्ती उदरी जन्मी येले. 97 साली ज्ञानदेव झाले. 99 देखिले सोपान देव. 1201 मुक्ताई जन्मली. जणी म्हणे केली मात त्यांनी. त्यात श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सहवास लाभलेले, ज्यांच्यामुळे माऊलींचं चरित्र आपल्याला कळलं आणि माऊलींचं चरित्र आपल्या पदरात आलं, ते नामदेवराय या पवित्र क्षणाचं फार सुंदर वर्णन त्यांच्या एका अभंगामध्ये करतात. तो अभंग गाऊन आपण माऊलींचा जन्म, माऊलींची जयंती साजरी करूयात. अधिक 97 शके 11 श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी. वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर. उगवे निशाकार रात्री माझी. पंच महापातकी तारावया जन. आले नारायण मृत्युलोका. नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर. नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर. नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर. घेतसे अवतार अलंकापुरी. घेतसे अवतार अलंकापुरी. घेतसे अवतार अलंकापुरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. झालेली सेवा भगवंताच्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी अर्पण करतो. सेवेमध्ये जेवढं काही चांगलं वाटलं ते माझे सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं. माझे गुरुजी या ठिकाणी आले आणि जो काही त्रुटी प्रमाद निर्माण झाला तो मात्र माझा. सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी सादर प्रणाम करून, माझे गुरुजी योगेश महाराज साळेगावकर यांच्या चरणी प्रणाम करून, केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी प्रणाम करून माझ्या सेवेला विराम देतो. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की. आता आधी आरती होईल. आरतीनंतर पसायदान आणि पसायदानंतर पुढच्या सूचना देऊन आपल्याला थांबायचं. आपल्या सर्वांच्या जवळ आरती आहेत. माऊल्यांजवळ त्यांनी आरती प्रज्वलित करायच्या. इकडे आपण आरतीचे ताट तयार ठेवलेले आहेत. त्या आरतीचे ताट तयार करायचे. हरिभक्तपरायण वसंत महाराज मंडलिक आणि सुधीर मंडलिक
यांनी माऊलींच्या आरती करायची आहे समोर येऊन. व्यासपीठावरती या. कृष्णा इकडे आहे, तिकडे एक आहे. हां, वसंत महाराज आणि आरतीसाठी रघुनाथ सोन्नेकर सर. या आरतीचे ताट मागे मागे जाऊ द्या. आरती झाली की आरती व्यवस्थित बाजूला ठेवायची. उभा राहायचं सगळ्यांनी. आरती उभा राहून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर खाली बसायचं आहे आणि आरती 1 ते 1.5 मिनिटच ताट हातात ठेवायचं, लगेच मागं द्यायचं. सगळ्यांच्या हातून आज आरती झाली पाहिजे. ताट मागे मागे देत राहायचं. सगळ्यांना आरती करू द्या. माऊलींची आरती, त्यानंतर तुकोबांची आरती आणि नंतर मंत्रपुष्पांजली, त्यानंतर पसायदान आहे. आपल्याला खाली बसून पसायदान म्हणायचं, उद्याच्या सूचना घ्यायच्या आणि मग प्रवचन सेवा संपेल. फोकस राहू द्या ना, फोकस राहू द्या, दोन्ही राहू द्या फोकस. तो एक राहू द्या ना व्यासपीठावरचा. बघा कसं. हां, चाल चाल. हां, ठीक आहे ठीक आहे. आरती होईपर्यंत वाटल्यास फोकस बंद ठेवू. चला, आरती मागपर्यंत आल्या सगळ्यांकडे. मागे मागे जाऊ द्या आणि मागच्यांनी थोडं पुढं पुढं या. नंतर आरतीचे ताट घ्यायला सगळ्यांनी एकमेकांना ताट देत राहा. सर्वांनी आरती लावली असेल. मी आरतीला सुरुवात करतोय. ज्यांच्याजवळ आरतीचं ताट मिळालं नाही त्यांनी शेजाऱ्याने त्यांना आरतीचं ताट द्यायचं थोड्या वेळानंतर. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मनोवेदिला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, हितने नती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मन विठला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मसी केले. राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मनोवेदिला माझा. आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवियामा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले. तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. सच्चिदानंद मूर्ती पायी